कोकणामध्ये गणपतीची धूम ही वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आगळा वेगळा उत्सवाचं महत्त्व हे पाहायला मिळते। देखाव्यांची रचना ही विविध ठिकाणी केली गेलेली आहे। असाच एक आगळा वेगळा देखावा चिपळूण खिरडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय अशा पद्धतीने देखाव्याची रचना जी आहे ही विशेष लक्षवेधी आहे आणि ही पाहण्यासाठी इथं मोठ्या संख्येने भाविक येतात आणि गणपतीच्या दर्शनाबरोबरच इथं असणारा देखावा पाहण्याचा आनंद देखील लुटत असतात। प्रकारचे देखावे हे चिपळूणमध्ये पाहायला मिळत आहेत। खिरडीचा राजा विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाचा हा देखावा आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की अशा पद्धतीने हा देखावा इथं रेखाटला गेलेला आहे। कोकणची भूमी आहे ही या ठिकाणी दाखवली गेलेली आहे। कोकणचा परिसर हा या ठिकाणी दाखवला गेलेला आहे। झाडांचे महत्त्व काय असते ह्याचा संदेश देत असताना वटपौर्णिमेचे महत्त्व आहे हे सांगणारा हा देखावा इथं लक्षवेधी ठरलेला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की विशेष मेहनत घेऊन या ठिकाणी हा देखावा बनवताना मोठी कसब या पाहायला मिळते आहे। इथं आपण सायकल पाहू शकतोय अशा पद्धतीने सायकल चालवली जात आहे। या ठिकाणी असणारी टोपली आपण पाहू शकतो। यामध्ये दिसणारी जी फळं आहेत ही आंब्याची फळं आहेत। देखावा सादर करत असताना मंडळांना फार मोठे कष्ट घेतले इथं पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीने वडाच्या झाडाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं गेलं आहे आणि हुबेहूब देखावा इथं साकारला गेलेला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय प्रचंड मेहनत घेऊन खिरडीच्या मंडळानं हा या ठिकाणी देखावा बनवलेला आहे। दरवर्षी नवनवीन देखावे या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। वडाची झाडं ही जगली पाहिजेत। वडाच्या झाडाचं महत्त्व जे काय हे या ठिकाणी सांगितलं जात आहे। त्यामुळे वडाच्या झाडाला पाणी घालतानाची देखील दृश्य या देखाव्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत। वटपौर्णिमेचे महत्त्व सांगत असतानाच या सणाचं महत्त्व सांगत असतानाच हा सण अशा पद्धतीनं साजरा केला जातो हे संपूर्ण सादरीकरण हे या देखाव्यामध्ये आहे। प्रचंड मेहनत घेऊन हा देखावा या ठिकाणी बनवला गेलेला आहे। चलचित्राच्या माध्यमातून हा वटपौर्णिमेचा सण जो आहे हा या ठिकाणी त्या दृश्यामधून आपण पाहू शकतोय। गणपती उत्सवामध्ये विविध स्वरूपाचे दर्जेदार देखावे असतात त्यामधीलच हा एक विशेष लक्षवेधी देखावा इथं रेखाटलेला पाहायला मिळतोय आणि यामुळेच हा देखावा पाहण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। या ठिकाणचा राजा देखील खिरडीचा राजा म्हणून इथं प्रसिद्ध आहे आणि यामुळेच या गणेशोत्सवाचं आगळं वेगळं महत्त्व इथं निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। कोकणामध्ये घरपट गणपती उत्सव साजरा केला जातो। घराघरामध्ये गणपती आणले जातात। मात्र सध्या या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ देखील विविध स्वरूपाचे आगळे वेगळे देखावे सादर करतात आणि यामुळेच कोकणच्या एकूण गणेशोत्सवाचं महत्त्व त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।